ओके, सुरुवात पहिल्यांदा सूक्ष्म व्यायामाने सुरुवात करायची आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले ठेवायचे, मान सरळ ठेवायचे, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवायचे आहे. आणि आता आपल्याला दोन्ही हात कडेलीवरती करायचे आहे. करूयात. 1 2, परत एकदा 1 2, परत एकदा 1 2, परत 1 2. श्वासासोबत करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये घेत हात वर, 2 श्वास बाहेर सोडत हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर सोडत हात खाली. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत. 1 नमस्कार मुद्रेमध्ये हात वर, 2 कडेने हात खाली. परत एकदा 1 हात वरती, 2 हात खाली. पुन्हा 1 हात वर, 2 हात खाली. श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये घेत हात वर, 2 श्वास बाहेर सोडत हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. 1 हात पाठीवर, मान सरळ, 2, परत एकदा 1 2 1 2 1 2. आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. 1 2, परत 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1. पाय खाली. 2 उजवा पाय पुढे करायचा आहे. 1 2 1 2 1 2 1 2 1. आणि पाय खाली. परत डावा पाय सरळ पुढे करायचा आहे. 1 कडेने घ्यायचा मागे, 2, परत 1 2, पुन्हा एकदा 1 2 1 2, परत 1 2 1 2. आता आपल्याला उजवा पाय पुढे करायचा आहे. 1 उजवा पाय पुढे, कडेने पाय घ्यायचा आहे मागे, 2, परत 1 2 1 2 1 2 1 2 1. आणि पाय खाली, 2. ठीक आहे. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ ठेवायचे आहे, पाठीचे कणा ताठ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 2, उजवीकडे वळायचं आहे. 1 2, परत डाव्या बाजूला. 1 2, उजवीकडे. 1 2. आता आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1 2, उजव्या बाजूला वाकायचं आहे. 1 2, परत डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. डावा पाय वरती करायचा आहे. पायाचा पंजा खाली, उजवा पाय सरळ ठेवायचा आणि डावा पायाचा पंजा आता गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. करायचं आहे खाली. परत उजवा पाय वरती करायचा आहे, पंजा करायचा आहे खाली, उजवा पाय गोल फिरवायचा आपल्याला. 1 2 3 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. पाय करायचा आहे खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे.
आणि मग आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये मागे, दोन श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला मागे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. बरोबर. आता सरळ आपल्याला व्हायचं आहे, मान करायचे आहे सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात सरळ पुढे करायचे आहेत. थोडस वेगळ्या पद्धतीने हँड्स इन अँड आउट ब्रिदिंग आपल्याला घ्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेत हात दोन्ही बाजूला करायचे, थोडस मागे झुकायचं, श्वास बाहेर सोडत सरळ यायचं. करूयात. एक श्वास आतमध्ये मागे, दोन श्वास बाहेर सोडत सरळ. परत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. 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 आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. पायाचे पंजे सरळ ठेवायचे आहेत, मान करायचे आहे सरळ, दोन्हीही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. तर यात पहिल्यांदा एक, मानवर सरळचं, दोन विरुद्ध दिशेने, एक, दोन वर यायचं. परत. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. पाय सरळ ठेवायचे, पाय गुडघ्यात वाकवायचे नाही. पुन्हा. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. आणि हात करायचे आहे खाली. सर्वांग दृष्टी करायची आहे. दोन्ही हात कडेवरती करायचे आहेत, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे, डावीकडे वळायचे. पहिल्यांदा एक, पुढे झुकायचं आहे, दोन उजवीकडे यायचे, खालून तीन, वर यायचं, चार आणि पाच. परत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत. एक, दोन, तीन, चार, पाच. परत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. आता विरुद्ध दिशेने उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत, मानवर. दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार सरळ व्हायचं आहे सर्वांनी आणि खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे.
दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञानमुद्रेमध्ये हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. प्रत्येक श्वास आतमध्ये घेताना आणि श्वास बाहेर सोडताना आपलं नियंत्रण त्याच्यावरती असणं अपेक्षित आहे. आता प्रार्थना घ्यायची आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी योग वर्ग घेणार आहात ती जर का शाळा असेल आणि ते विद्यार्थी पहिल्यांदाच प्रार्थना म्हणणार असेल तर तुम्ही त्यांना खूप अवघड प्रार्थना देण्यापेक्षा सोपी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना देऊ शकता. ठीक आहे. त्यामुळे प्रार्थनेमध्ये सुद्धा समोरच्या साधकांच्या अनुषंगाने आपल्याला बदल करता येतो. ठीक आहे. जर का खूप मिडल एज असतील, कॉलेज वेन असतील, ज्यांना स्पष्ट उच्चार करता येतात प्रार्थनेचा, त्यांना तुम्ही पतंजलींची प्रार्थना शिकवू शकता. पण जर का तुम्ही शालेय विद्यार्थ्यांना किंवा लहान विद्यार्थ्यांना शिकवणार असाल तर त्यांना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही जरी प्रार्थना त्यांच्याकडनं म्हणून घेतली तरी चालणार आहे. पण नंतर हळूहळू त्यांच्याकडून आपल्याला प्रार्थना म्हणून घ्यायची आहे. आपण प्रार्थना म्हणूयात महर्षी पतंजली यांची. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. हरि ओम. डोळे उघडायचे आहेत. पहिलं आसन आपल्याला करायचं आहे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. करूयात एक कोपरे खांद्याच्या रेषेत दोनही हात वरती. दोन्ही हातांचे दंड करायला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. पाठीच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. डाव्या बाजूला झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. 1. उजवीकडे झुकायचं आहे. 2. परत सरवायचं आहे. 1. परत डाव्या बाजूला 2. परत सरळ 1. उजव्या बाजूला 2. परत सरळ 1. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. 2. दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे, मान सरळ करायचे आहे. डाव्या बाजूला झुकायचं आहे. 1. डावीकडे झुकायचं आहे. हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे. परत सरवायचं आहे. 2. उजवीकडे झुकायचं आहे. 1. हनुवटी उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची. परत सरवायचं आहे. 2. परत एकदा डाव्या बाजूला 1. परत सरवायचं आहे. 2. उजवीकडे 1. 2. परत आपल्याला पुढे झुकायचं आहे.
पूर्ण पुढे झुकायचं, कपाळ टेकवायचं जमिनीला. 1 2 ज्यांना पूर्ण पद्मासन ज्यांनी केलं नसेल त्यांनी पूर्ण पद्मासन करायचं आहे. आता ज्यांना नसेल जमत त्यांनी नका करू, पण ज्यांना जमतंय त्यांनी करा. कारण की योग मुद्रासनामध्ये पुढे झुकल्यानंतर दोन्ही पायांचे टाचा जे आपल्या नाभीच्या बाजूला असतात त्याच्यावरती आपल्याला टाचेचा दाब पोटावरती येणं अपेक्षित आहे. त्यावर दोन्ही हात मागे करायचे, खांदे मागे रोल करायचे आहेत, दोन्ही हातांची बोट असे गुंफायचे आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. हात मागून वरती खेचायचे आहेत आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. करूयात. 1 हात वर खेचायचे, ताण द्यायचा, टाचेचा दाब पोटावरती, परत सरळायचं आहे. 2 ठीक आहे. दोन्ही हात करायचे आहेत बाजूला, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1 दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान करायची आहे मागे. आता डावा हात करायचा आहे वरती. 1 उजवीकडे झुकायचं आहे आपल्याला. 2 उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरळायचं आहे. 1 परत एकदा. 2 परत सरळ. 1 परत एकदा. 2 परत सरळायचं आहे. 1 हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे. 1 आणि हात खाली. 2 उजव्या बाजूने आपण करूयात सेम. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. 2 डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात करायचा आहे वरती. 1 डावीकडे झुकायचा आहे. 2 डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, उजवा हात एकदम सरळ राहील असं नाही करायचं आहे, पूर्ण सरळ आणि खांद्यातून वर खेचला, ताण द्यायचा आहे, ताण वाढवायचा आहे. परत सरळ. 2 परत एकदा. 1 सरळायचं आहे, हात खांद्यातून वर, मान सरळ, डाव्या बाजूला परत. 2 परत सरळायचं आहे. 1 परत एकदा. 2 परत सरळ. 1 वर हात करायचा खाली, हाताचा पुढच्या जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा. 1 आणि हात खाली. 2 ठीक आहे. आता सिंपल दोन्ही हात कडेने करायचे आहेत, दोन्ही हातांचे बोट गुंफायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे आणि डाव्या बाजूला वळायचं आहे. 1 डावीकडे वळायचं आहे, पाठीला पीळ द्यायचा आहे, हात कोपरातून सरळ ठेवायचे, मान पण वळवायचे. 2 परत उजव्या बाजूला. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. नेहमीप्रमाणे डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. आणि आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. गुडघ्यामध्ये न वाकवता, हे महत्वाचं आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा डावा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायचे. जानुशिरासन आपल्याला करायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे मात्र. पाठीचा कणा ताठ ठेवायचं. बरेच वेळा लोक असं बसतात, तर त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन आपल्याला ताठ बसायला लावायचं आहे. दोन्ही हात बाजूला करायचे. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये हात वर. पाठीचा कणा ताठ. नुसतं एवढं जरी केलं तरी आपल्याला पाठीच्या स्नायूंचं टोनिंग होणार आहे. आता पाय गुडघ्यात न वाकवता, कमरेमध्ये न वाकता आपल्याला पुढे झुकायचं. 2, उजवा पाय बिलकुल सरळ राहील. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे. मान वरती थोडं खेचायचं आहे. पायाच्या पाठीमागे ताण. पोटाचा भाग आपल्याला मांडीला टेकवायचा प्रयत्न करून मग पुढे झुकायचा आहे. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये हात वर. परत पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर सोडत. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये. आता 10 सेकंद आपल्याला पुढे थांबायचं आहे वाकून. परत पुढे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये हात वर आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. सेम करायचं आहे. डावा पाय सरळ ठेवून उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा पायाचे टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल असे ठेवायचे. पुढे जेव्हा आपण झुकू तेव्हा टाचीचा दाब आपल्या मूलाधार चक्रावरती म्हणजे जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये असणाऱ्या शिवनीवरती पडणार आहे. दोन्ही हात कडेने करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये हात वर. पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये हात वर. पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि पुढे. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये. 10 सेकंद थांबायचं आता. परत पुढे झुकून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. पाय करायचे सरळ. मान करायचे सरळ. सिंपल आसन आपल्याला सांगायचं आहे. भद्रासन. त्याच्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पायांचे टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे आणि गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. या स्थितीमध्ये थांबायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. एवढं सिंपल तुम्ही शिकू शकता. अगदी लहान वयोगट असेल तर त्यांना तुम्ही गुडघ्याची हालचाल करून अशा प्रकारे स्ट्रेचिंग वाढवू शकता. श्वासासोबत द्यायचा. श्वास आतमध्ये आणि श्वास बाहेर. श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. अशा प्रकारे तुम्ही त्यांना शिकवू शकता. ठीक आहे. आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 वज्रासनामध्येच कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. परत सरळायचं आहे. 2 परत एकदा पुढे. 1 मानवर खांदेवर आणि आपल्याला पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवण्याचा प्रयत्न जमिनीला. परत सरळायचं आहे. 2 ठीक आहे. पाठीच्या स्नायूंचा टोनिंग करण्यासाठी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. हाताची पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. करूयात. 1 श्वास आतमध्ये हात वर. परत हात खाली. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर.
परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पाठीला तुम्हाला ताण पडेल, जेवढे गुडघे खाली खेचणार, पाठीचं कणं ताठ, तेवढं आपल्याला ताण जास्त. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दोन्ही पाय सरळ करायचे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा, उजवा पाय उजव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. आणि आता गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. अर्ध उष्ट्रासन आपल्याला शिकवायचं आहे कमरेच्या स्नायूंच्या टोनिंगसाठी, थायरॉइड ग्रंथींना स्टिम्युलेशन देण्यासाठी. दोन्ही हात कमरेवरती, खांदे मागे रोल करायचे, मान करायची सरळ, आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात एक श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचं आहे. परत सरळ व्हायचं आहे, दोन. परत एकदा मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात एक श्वास आतमध्ये आणि मागे, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. पुढचं आसन जे आपल्याला रुटीन प्रॅक्टिस मध्ये शिकवायचं नाहीये, आता आपण करूयात थोडस स्ट्रेचिंग होण्याच्या दृष्टिकोनातून. परिघासन. डावा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, डावा पाय पूर्ण सरळ, गुडघ्यांवरती आपण उभं राहिलेलो आहोत. उजव्या गुडघ्यावरती दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे, आणि आपल्याला डावीकडे झुकायचं. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे, उजवा हात कानावरून घ्यायचा आणि ताण द्यायचा. परिघासन. परत सरळ व्हायचं आहे, एक. इथं कमरेचा भाग सरळ राहील, हा असं गोल फिरवायचा नाही. किंवा खांदे पण असे असे करायचे नाही. पूर्ण असं हात वर पाहिजे, दोन. परत एकदा करायचं आहे, डाव्या बाजूला झुकायचं आहे, एक. डावीकडे झुकायचं आहे, डाव्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श, उजवा हात कानावरून घ्यायचा आहे, पाय सरळ. परत सुरू व्हायचं, दोन. परत हात करायचा आहे खाली. थोडस स्ट्रेचिंग होण्याच्या दृष्टिकोनातून आपण घेतो आहोत. आता उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे, सेम आपल्याला करायचं उजव्या बाजूने. हा जो कमरेचा हाड आहे ते सरळच राहील, लगेच असं असं व्हायचं नाहीये. ठीक आहे, तो भाग कसा राहील आपला सरळ. फक्त खुबा आपल्याला बाहेरच्या दिशेने काढायचा. आपली फ्लेक्झिबिलिटी हळूहळू वाढवायची आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आता, आणि उजवीकडे झुकायचे आपल्याला. एक, उजवा हात आणि उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे, डावा हात वरती करायचा आहे, वरच्या दिशेने खेचायचा. करूयात. परत सरळ, दोन. परत एकदा, एक, दोन. परत एकदा, एक, दोन. आणि हात करायचे आहेत खाली, आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. मंडूकासन घ्यायचं, डावा हात नाभीवरती ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे, खांदे मागे रोल करायचे आहेत, आणि आता श्वास आतमध्ये घेत मान करायचे आहे वरती. करूयात. एक श्वास आतमध्ये, मान वर. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे, दोन. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे, कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. दोनही हातांचा दाब आपल्याला पोटावरती आला पाहिजे. परत पूर्ण वरती यायचं, दोन. मान वर आणि सरळ. आता परत सेम पुढे झुकायचं, एक. मान वर करायचे, श्वास आतमध्ये, दोन. श्वास बाहेर. सुरुवातीला आपल्या पाठीचा कणा ताठ राहील, खांदे वरती राहतील. ठीक आहे, हातांचा दाब पोटावरती. नंतर खांदे खाली करायचे आहे, आणि मानेची हालचाल करून आपल्याला कपाळ टेकवायचं जमेल.
आता फक्त श्वास आतमध्ये घेत मान वर करायची आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये मान वर. 2 श्वास बाहेर आणि मान खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये मान वर. 2 श्वास बाहेर मान खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये मान वर. 2 श्वास बाहेर मान खाली. परत 1 श्वास आतमध्ये मान वर, खांदे वर आणि आपल्याला सरळ व्हायचं आहे. ठीक आहे. शशांक श्वसन आपण केलं आता. मंडूकासन प्लस शशांक श्वसन. ठीक आहे. आता पंजांवरती यायचं आणि उभं राहायचं आहे. आणि उभे राहून योगासन आपल्याला करायचे आहेत. त्यातल्या त्यात सुरुवातीला फक्त खांद्यांची मुवमेंट, दोन्ही पायामध्ये अंतर, बोटांना ताण द्यायचा आहे, कोपरे सरळ करायचे आणि खांदे गोल फिरवायचे मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. ठीक आहे. आता दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. ताडासन करूयात. सिंपल ताडासन आपल्याला करायचं आहे. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. मान सरळ ठेवायचे. हात थोडेसे कानाच्या मागे गेले पाहिजेत. जेवढे हात कानाच्या मागे जातील तेवढं आपल्या पाठीच्या स्नायूंना ताण पडणार आहे. तुम्ही नीट बघितलं तर माझं पोश्चर बघा. हात कानाच्या मागे आहेत, पाठीला ताण पडलेला आहे, कमरेला बाक पडलेला आहे आणि आता मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करून टाच आपल्याला वरती उचलायचे आहे. श्वास आतमध्ये घेत टाच वर करायचे आहे. 1 श्वास आतमध्ये टाच वर. 2 श्वास बाहेर आणि टाच खाली. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये टाच वर. नजर एका पॉइंट वरती स्थिर करायची आहे. पंजांना आपल्याला स्थिर करायचं आहे. कोपरातून हात वाकू द्यायचे नाहीयेत. 2 श्वास बाहेर, हात खाली आणि हात करायचे खाली. हे तुम्ही 5 वेळा घेऊ शकता, 5 श्वासांवरती. ठीक आहे. आता उत्कट आसन करायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. गुडघा आपल्या पायांच्या अंगठ्याच्या पुढे जाऊ द्यायचा नाहीये, याकडे लक्ष द्यायचं. करूयात. 1 2 पाठीचा कणा ताठ राहील. परत 1 2 पुन्हा एकदा. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. उत्कट आसन नंबर 2 करायचं आहे. हात वरती ठेवून, वरती करून. 1 दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हात सरळ करायचे आहेत, मान करायचे सरळ आणि पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 2 समोर पाहायचं आहे सरळ. परत एकदा. 1 2 परत एकदा. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. त्रिकोणासन करायचं आहे. नॉर्मल त्रिकोणासन. डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही खांदे सरळ राहतील. कमरेचा भाग सरळ ठेवायचा आहे. याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 हात खांद्याच्या रेषेमध्ये आणि आपल्याला आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात सरळ राहील. ठीक आहे. दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत ठेवायचे आणि मान वरती करायची. ही आयडियल स्थिती आहे त्रिकोणासनाची. हा जो कमरेचा भाग आहे तो सरळ पाहिजे, हा असा नाही ठेवायचा. याच्यामध्ये फरक आहे, तर तो असा राहायला पाहिजे. हे त्रिकोणासन आयडियल आहे. ज्यांना मान वरती करता येत नसेल पूर्ण, त्यांनी मान खाली करायची, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. थांबायचंय. पाय सरळ ठेवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यात वापरायचे नाहीत. पायाच्या पाठीमागे ताण जो पडतो त्याकडे लक्ष द्यायचं.
परत आपल्याला सरळ व्हायचं आहे. सरळ होताना पण दोन्ही हात सरळ राहतील, कमरेतूनच वर यायचं आपल्याला. एक आणि हात खाली दोन. ठीक आहे. आपला डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने, मान करायची आहे सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक आणि आता उजवीकडे आपल्याला झुकायचं आहे. दोन. ठीक आहे. उजव्या बाजूला झुकतोय आपण. मान खाली करायची आहे, अंगठी खांद्याला टेकवायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे. त्रिकोण असा परफेक्ट त्रिकोण असा झाला पाहिजे आपल्या पायाचा, शरीराचा. दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत पाहिजेत. हात एका रेषेत अपेक्षित आहेत. ठीक आहे. असं असं अपेक्षित नाहीये. ते असं आपल्याला पाहिजे. हळू मागे करायचं आहे. परफेक्शन तुम्ही स्वतःमध्ये आणा, प्रॅक्टिस करा. परफेक्ट काय आहे ते पाहून घ्या. तशी प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. पाय सरळ करायचा आहे, पाय असं गुडघ्यात वाकवायचं नाहीये. न कळत पाय गुडघ्यात वागतो, आपल्याला वाटतं सरळ असतं, तर तसं नाही आहे. तो पूर्ण सरळ राहणं अपेक्षित आहे. मांडीच्या स्नायूंचं पूर्ण आकुंचन तिथे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि मग सरळ व्हायचं. एक आणि हात खाली दोन. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहे आणि आपल्याला करायचे आहेत सूर्यनमस्कार. आता आपण दोनच सूर्यनमस्कार घेणार आहोत. त्यासाठी आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. नजर समोर ठेवायची आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. ही झाली पहिली स्टेप. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती करायचे आणि आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. दोन. मागे झुकताना पाय सरळ ठेवायचे, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीयेत. त्याकडे लक्ष द्यायचं. करूयात परत एकदा. दोन. तीन. पुढे दोन्ही हाताने पायाच्या थोट्याला स्पर्श करायचा आहे, उडायचा आहे. पायाच्या पाठीमागे ताण पडणं अपेक्षित आहे. इथे तुम्ही थोडस पाय गुडघ्यात वाकवू शकता. मांडी, पोट आपलं मांडीला लावू शकता. ताण द्यायचा आहे फक्त. पाय सरळ करायचा. मग आता डावा पाय आपल्याला मागे घ्यायचा आहे. चार. मान वरती. पुढचा पाय सरळ. पुढच्या पायाची मांडी आणि पोटरी एकमेकांना जोडली पाहिजे. हात मागे करायचे आहेत. ठीक आहे. थांबायचं आहे. मागच्या पायाची गुडघा जमीन टेकलाय, तसं मांडी सुद्धा जमीनला टेकवायचा प्रयत्न करायचा. पूर्ण पाय खाली न्यायचा आहे, ताण द्यायचा आहे खुब्याला. परत दोन्ही हात पुढे टेकवायचे. उजवा पाय मागे घ्यायचा आहे. पाच. दोन्ही पायांच्या टाचा जमीन टेकवायच्या आहेत. त्याचा त्रिकोण करायचा आहे. टाचा टेकल्यात, त्यांनी मांडीचा आकुंचन करायचं आहे आणि कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे जमिनीला. गुडघे छाती नोटी. सहा. सात. मानवर, छातीवर, गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. छातीचा पिंजरा वरच्या दिशेने खेचायचा आहे खांद्यांपेक्षा. भुजंगासन. परत पर्वतासन करायचं आहे. टाचा टेकवायचे आहेत. आठ. डावा पाय पुढे करायचा. नऊ. ताण द्यायचा आहे. हळूहळू ताण वाढवत न्यायचा आहे रोजच्या रोज. त्याच्यामध्ये बदल आपल्याला करणं अपेक्षित आहे. परत उजवा पाय पुढे. 10. 11. थोडस मागे जायचं आणि 12. ठीक आहे. परत आता पुढचा दुसरा सूर्यनमस्कार करायचा आहे. करूयात. 2. पूर्ण पाठीच्या स्नायूंवरती नियंत्रण.
3. हळूवार आपल्याला करता आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला नियंत्रण आपलं अपेक्षित आहे ते मिळणार आहे. नियत वाकून मांडीचा दाब पोटाला टेकवायचा आणि पोट तसंच ठेवून पाय सरळ करायचे. असं करायचं, पोट टेकवायचं. ठीक आहे, पोटाचा भाग मांडीला टेकवलाय. आता पाय गुडघ्यामध्ये वाकवलेले आहेत. ठीक आहे, दोन्ही हाताने पायाच्या पाठीमागे पकडायचं, पोट तसंच टेकवलेलं ठेवायचं आहे आणि पाय सरळ करायचे. हे असं पाय सरळ करायचे म्हणजे ताण पडणार आहे. पूर्ण हात खाली तुमचे टेकलेले आहेत, टेकले पाहिजेत म्हणजे. ठीक आहे, आता उजवा पाय मागे न्यायचा आहे. 5. उजवा पाय मागे, छातीचा पिंजरा थोडासा मागे करायचा आहे. परत डावा पाय मागे. 5. 3. गुडघे छाती नोटीस. 6. 7. 8. हळूहळू प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला वाढवत न्यायचं आहे. 9. 10. परत पोट टेकवायचे मांडीला, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहे, दोन्ही हातांनी टाचीला पकडायचा आहे आणि पाय सरळ करायचे. काम द्यायचं आहे. हात वरती. 11. 12. अशा प्रकारे पूर्ण सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत. प्रॅक्टिस करा, रोजच्या रोज त्याच्यामध्ये बदल करा आणि सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही नियमित प्रॅक्टिस करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे आसनांचा सराव होणार नाहीये. आज तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं मॅक्सिमम करायचं आहे. आणि दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, अर्ध पवन मुक्तासन करून घ्यायचं आहे आपल्याला. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजवा पाय सरळ ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा जे सामान्य लोक असतात, ज्यांची प्रॅक्टिस नसते, त्यांचा उजवा पाय असा गुडघ्यातून वर येतो, तर तो आपल्याला सरळ ठेवायला सांगायचा आहे, म्हणजे त्यांना ताण पडणार आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे, मांडीचा दाब पोटावरती येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. मांडीचा दाब पोटावरती येणं अपेक्षित आहे. परत पाय करायचा आहे सरळ, हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचं आहे, पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आणि श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे, छाती हनुवटीच्या जवळ आपल्याला यायची आहे. तर यात एक श्वास आतमध्ये कंबर उचलायची, छाती हनुवटीच्या जवळ न्यायची आहे.
2. परत एकदा सेतुबंधासन करून घ्यायचं आपल्याला साधकांकडून. परत एकदा 1, 2, 1, 2. कंबर खाली ठेवायची आहे. पाय सरळ करायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीतून वळायचं आहे. पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीतून वळायचं आहे. पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. अनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आता. आणि आता दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. भुजंगासन करायचे, सिंपल. परत खाली यायचं आहे. 2, परत एकदा. 1, मानवर, छातीवर, हात सरळ. परत खाली यायचं आहे. 2, दोन्ही हाताचे कोपरे असे ठेवायचे आहेत. कोपरे खांद्याच्या रेषेमध्ये. मान करायचे आहे वरती आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. करूयात. 1, 2. परत एकदा. 1, 2. पुन्हा 1, 2. परत एकदा. 1, 2. परत 1, 2. परत एकदा. 1, 2. पुन्हा 1, 2. आता हातांचे कोपरे सरळ करायचे आहेत. मान वर करायची. कोपरे वर उचलून हात पूर्ण सरळ करायचे आहे. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहे. करूयात. 1, ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी हातांचे कोपरे जमिनीला टेकवा. 2, 1, 2, 1, 2. कोपरे टेकवायचे आहेत. पूर्ण खाली यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ टेकवायचे दोन्ही हातांवर. शेवटचं करायचंय शशांक भुजंगासन. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, अनुवटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर हात सरळ करायचे आहेत. करूयात. 1,
कंबर उचलायची आहे, टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. तर दोनही हात वरती करायचे आहे. 1, श्वास आतमध्ये हात वर आणि हात करायचे आहेत खाली. 2. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे किंवा शिकवायची आहे साधकांना. पोटाच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वास बाहेर सोडायची क्रिया ऍक्टिव्हली करायची आहे. श्वास आतमध्ये घेण्याची क्रिया आपल्याला पॅसिव्हली करायची आहे. 1 मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल होईल असं आपल्याला सलग 2 मिनिटं करायचं आहे. याबाबतच्या सूचना आपल्याला द्यायच्या आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोटाच्या स्नायूंची हालचाल एक समान होईल याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. करूयात कपालभाती. पोट आतमध्ये खेचायचा, श्वास बाहेर सोडायचा आहे. सुरू करायचे आहे सर्वांनी कपालभाती. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला पुढचा प्राणायाम करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम. त्यासाठी उजव्या हाताचे पहिले 2 बोटं दुमडायचे आहेत. अंगठा सरळ ठेवायचा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1,
शेवटच्या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने श्वास सोडायचा आहे. 2. पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3. डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. 4. परत डावीने श्वास घ्यायचा आहे. 1. उजवीने श्वास सोडायचा आहे. 2. उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3. डावीने श्वास सोडायचा आहे. 4. पुन्हा 1. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये. 2. उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर. 3. उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. याच गतीमध्ये तुम्हाला श्वास सुरू ठेवायचा आहे. डावीने श्वास आत घ्यायचा आहे. उजवीने श्वास बाहेर सोडायचा आहे. उजवीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. डावीने श्वास बाहेर सोडायचा आहे. 5 आवर्तन करायची आहेत अशी. पूर्ण एकाग्रता. जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की आता आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं असेल, तेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. अनुलोम विलोम प्राणायामाची सुरुवात नेहमी डाव्या नाकपुडीनेच करायची आहे आणि जेव्हा आपल्याला थांबायचं असेल तेव्हा सुद्धा नेहमी डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडल्यानंतरच आपल्याला थांबायचं आहे. ही महत्वाची सूचना आपल्याला साधकांना द्यायची आहे. त्यामुळे शेवटची सूचना अशी राहील, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. नेहमी अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडूनच आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचं थांबवायचं आहे. सुरुवात आणि शेवट डाव्या नाकपुडीद्वारेच आपल्याला करायचं आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. जेवढा वेळ श्वास आतमध्ये घ्यायला लागतो आहे, तेवढाच वेळ श्वास आपल्याला बाहेर सोडायला लावायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. आणि पुढे आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचा आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. आपण केलेला योगाभ्यास ईश्वर चरणी आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला तुम्ही जिथेही योगा वर्ग घेणार आहात तिथे तुम्हाला अशा प्रकारे शिकवायचं आहे आणि त्याचं नोंद आपल्याला ठेवायची आहे. ठीक आहे. थोडा बदल तुम्ही तुमच्या समोरचे साधक जे आहेत त्यांच्या वयोगटानुसार करू शकता. ठीक आहे. तिथं उपस्थित असणारी तिथं अवेलेबल असणारी जागा त्याच्या अनुसरून तुम्ही थोडासा बदल करू शकता. परंतु सूचना आणि योगशास्त्राचा मूळ गाभा हा मात्र त्याच्यामध्ये आपल्याला बदलायचा नाही, हे लक्षात ठेवा. सूचना देताना त्यांना स्पष्ट क्लिअर अशा सूचना गेल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने त्यांना योगासनं करता आली पाहिजेत किंवा ज्या काही क्रिया तुम्ही सांगणार आहात त्या करता आल्या पाहिजेत आणि त्याचा त्यांना फायदा देखील झाला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सूक्ष्म व्यायाम, प्रार्थना, बसून योगासनं, उभे राहून योगासनं, पाठीवर झोपून पोटावर झोपून योगासनं, कपालभाती, प्राणायाम, ओंकार गुंजन, काही कालावधीचं मेडिटेशन या सर्वांचा अंतर्भाव एका तासाच्या सेशन मध्ये करायचा आहे. मग सांगितलं जसं तुमचे वेळ, साधकांचं वयोगट, अवेलेबल असणारी जागा यांच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. ठीक आहे. आजचं थांबूया तिथे आपण. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. थांबूया तिथे आपण. हरिओम सर. हरिओम. हरिओम. हरिओम सर. हरिओम सर. हरिओम सर. हरिओम. 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 हरिओम सर. हरिओम. हरिओम सर. हर्षदा शिंगाडे, स्मिता जाधव, विनाश जाधव, प्रशांत गायकवाड, रिमाने मंजुषा कुंडे, सुप्रिया गारगे,